Practice set 10.2. Divide and write the quotient and the remainder. तर हे आपल्याला दिलं आहे पॉलिनॉमियल, याला दुसऱ्या पॉलिनॉमियलने डिवाइड करायचं आहे. आता इथे किती टर्म आहे? 1 2 3 आणि इथे आहे 2. तर 3 टर्म असेल तर ट्रायनॉमियल, 2 टर्म असेल तर बायनॉमियल आणि 1 टर्म असेल तर मोनॉमियल. तर आपल्याला या बायनॉमियलनी ट्रायनॉमियलला डिवाइड करायचं आहे. मग काय करावं लागेल? पहिले ट्रायनॉमियल लिहून घ्यायचा, म्हणजे y² प्लस 10y प्लस 22 डिवाइड बाय y प्लस 4. आता इथे हे लक्षात घ्यायचं की याचा ऑर्डर डिसेंडिंग पाहिजे, म्हणजे पॉवरची टर्म इथे ग्रेटर पाहिजे, त्याच्यापेक्षा स्मॉलर, त्याच्यापेक्षा स्मॉलर, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरनी. आणि इथे पण ठीक आहे, इथे पण डिसेंडिंग ऑर्डरनी आहे, इथे पण डिसेंडिंग ऑर्डरनी आहे. म्हणजे आता आपण याचे डिव्हिजन करू शकतो. आता इथे बघा, फर्स्ट नंबर आहे y, इथे किती आहे? y². तर yला कशाने मल्टिप्लाय केलं म्हणजे y² येईल? yला yने मल्टिप्लाय केलं म्हणजे y इंटू y, y². तर yला yने मल्टिप्लाय केलं तर y² येईल, म्हणजे इथे कशाचा भाग जाईल? yचा, म्हणजे इथे लिहू आपण y. आता या yनी या दोन्ही टर्मला गुणायचं, कारण की हे बायनॉमियलचं डिव्हिजन आहे. तर yनी याला गुणायचं, yनी याला मल्टिप्लाय करायचं. तर y इंटू y, y² आणि y इंटू 4, हे प्लसचं साईन आहे, 4 इंटू y, 4y, म्हणजे प्लस 4y. आता काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. सबस्ट्रॅक्ट करावं लागेल तर खालच्या साईन चेंज करावं लागेल. इथे मग प्लस आहे तर मायनस होईल, प्लस आहे तर मायनस होईल. ठीक आहे. आता याच्यानंतर y² आणि मायनस y² काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. आणि इथे प्लस 10y आहे आणि इथे मायनसची साईन आहे, ही चेंज केलेली. तर 10y मधनं मायनस 4y आपल्याला काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. तर 10y मधनं 4y सबस्ट्रॅक्ट केलं तर किती राहील? 6y. ग्रेटर नंबरची साईन म्हणजे प्लस. आणि हे 24 इथे घेऊन घ्यायचं, 24. तर ही झाली पहिली स्टेप. आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं? इथे y आहे, इथे 6y आहे, म्हणजे yला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? yला आपण जर 6ने मल्टिप्लाय केलं, yला 6ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल? 6y मिळेल. याचा अर्थ आता आपल्याला कशाचा भाग द्यावा लागेल? 6चा. ठीक आहे. मग इथे प्लस 6. आता 6चा भाग द्यायचा, पण इथे बायनॉमियल आहे तर दोन्ही टर्मला गुणून लिहायचं, मल्टिप्लाय करून, म्हणजे 6 इंटू y, 6y प्लस 6 इंटू 4, 6 4 जा 24. आता परत काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शनसाठी साईन चेंज, मायनस मायनस. आता 6y मायनस 6y काय होईल? कॅन्सल होईल. आणि इथे प्लस 21 आणि इथे साईन चेंज केली आहे, म्हणजे मायनस 24. तर प्लस 24 आणि मायनस 24 काय होईल? 0. ठीक आहे. तर हे आपलं झालं रिमाइंडर, आणि वर जे आलं ते कोशंट. आणि आपल्याला याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं होतं? कोशंट आणि रिमाइंडर. मग कोशंट आपलं किती आलं? कोशंट इज इक्वल टू, हे वर आलं ते कोशंट, म्हणजे y प्लस 6. आणि रिमाइंडर किती आलं आपलं? 0. ठीक आहे. मग आपल्याला प्रॉब्लेम नंबर 2 सॉल्व करावं लागेल. आता प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये काय दिला आहे? हा ट्रायनॉमियल दिला आहे आणि याला डिवाइड करायचा आहे या बायनॉमियलने. म्हणजे कसं लिहावं लागेल? पहिले डिसेंडिंग ऑर्डर चेक करून घ्या. आहे डिसेंडिंग ऑर्डर, याचा पण डिसेंडिंग ऑर्डर आहे. म्हणजे पहिले लिहा
पी स्क्वेअर प्लस 7p मायनस 5 लिहिलं ट्रायनॉमियल. आता या ट्रायनॉमियलला या बायनॉमियलनी डिवाइड करायचं आहे. कशाने? p प्लस 3नी डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. हे सुद्धा डिसेंडिंग ऑर्डरनी आहे, हे सुद्धा डिसेंडिंग ऑर्डरनी आहे. मग इथे काय आहे? p. इथे काय आहे? स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय बनवायचं आहे? p स्क्वेअर. म्हणजे pला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? pला pनी मल्टिप्लाय केलं तर p स्क्वेअर तयार होते. म्हणजे आपल्याला या pला pनी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे आपला भाग कशाचा जाईल? pचा. आता pनी याला मल्टिप्लाय करून इथे लिहायचं. तर 2 टर्म आहे तर दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. p इंटू p, p स्क्वेअर प्लस p इंटू 3p काय होईल? 3p. झालं मल्टिप्लिकेशन दोन्ही याला. आता सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. तर इथे येईल, साईन चेंज होईल. इथे सबस्ट्रॅक्ट करू तर इथे मायनस होईल, इथे मायनस होईल. तर पी स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. आणि इथे काय करावं लागेल? चेंज झालेली साईन वापरावं लागेल, मायनसवाली. मग इथे प्लस 7p आहे आणि मायनस 3p. आता 7p मधनं 3p मायनस केलं तर किती राहील? 4p. आणि साईन नेहमी मोठ्या नंबरची असते म्हणजे प्लसची राहील. आणि मग हे 5 इथे घेऊन घ्यायचं. ठीक आहे. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. आता सेकंड स्टेप घ्यायची. इथे किती आहे? p आणि इथे किती आहे? 4p. म्हणजे आपल्याला आणायचं आहे 4p. म्हणजे pला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? pला जर आपण 4नी मल्टिप्लाय केलं तर 4p मिळेल. ठीक आहे. pला 4नी मल्टिप्लाय केलं तर म्हणजे कितीचा भाग जाईल इथे? डिवाइड कितीने? 4p प्लस 4. तर 4 इंटू p म्हणजे इथे होईल 4p. आणि दुसऱ्या पण टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. प्लस इंटू प्लस प्लस आणि 4 3 जा 12. ठीक आहे. आता काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्ट करताना खालच्या टर्मच्या काय करायच्या? साईन चेंज करायच्या. म्हणजे इथे पण मायनस होईल, इथे प्लस आहे तर इथे पण मायनस होईल. तर 4p मायनस 4p काय होईल? कॅन्सल होईल. आणि आता इथे कोणती साईन वापरायची? जी खालची मायनसवाली आली. म्हणजे इथे -5 आहे आणि इथे खालच्या साईनला -12 आहे. तर दोन्ही नंबर कसे आहे? मायनसमध्ये आहे. म्हणजे यांची साईन कशी झाली? सेम. सेम साईन असेल तर त्याची काय होते? ॲडिशन. पण मायनसची ॲडिशन कशामध्ये होईल? मायनसमध्ये होईल. म्हणजे -5 आणि -12 किती होईल? -17. मग आपल्याला इथे वर कोशंट मिळालं आणि खाली रिमाइंडर मिळालं. तर आपलं कोशंट किती आलं? वर मिळालं ते p प्लस 4. आणि रिमाइंडर काय मिळालं आपलं? रिमाइंडर हे खाली मिळालेलं आहे. किती मिळालं? -17. मग आता आपल्याला सॉल्व करायचा आहे प्रॉब्लेम नंबर. तर हे ट्रायनॉमियल आहे, याला बायनॉमियलने मल्टिप्लाय करायचं आहे. तर पहिले ट्रायनॉमियल लिहून घ्यायचं. पण याचा ऑर्डर डिसेंडिंग आहे का? नाही. मग याला डिसेंडिंग ऑर्डरनी लिहायचं. म्हणजे मोठी टर्म पहिले, मग लहान, मग लहान. म्हणजे कसं लिहावं लागेल? मोठी टर्म आहे 4x³ त्याच्यानंतर स्क्वेअरची टर्म प्लस 2x² प्लस 3x. ठीक आहे. डिसेंडिंग ऑर्डर. याला भागायचं आहे, डिवाइड करायचं आहे आपल्याला कशाने? x -4. डिसेंडिंग ऑर्डर आहे. मग काय करावं लागेल? याची पहिली टर्म, याची पहिली टर्म चेक करायची. इथे x आहे, आपल्याला आणायचं आहे 4x³. म्हणजे xला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 4 आणायचं आहे म्हणजे 4नी मल्टिप्लाय करावं लागेल. आणि x³ आणायचं आहे तर इथे x आहे ऑलरेडी. म्हणजे अजून आपल्याला कशाचं काम आहे? x²चं. कारण की x² इंटू x x³ होईल. x² इंटू x x².
तर आपल्याला याचा आन्सर एवढा आणायचा होता 4x³ एक्सला 4नी मल्टिप्लाय केलं तर 4 मिळालं, स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं तर x² × x³ म्हणजे याचा आन्सर होईल 4x³ म्हणजे कशाचा भाग जाईल 4x²चा म्हणजे इथे आपल्याला काय लिहावं लागेल 4x². आता हे बायनॉमियल आहे तर 4x² दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे या पहिल्या पण टर्मला आणि दुसऱ्या पण. आता 4x² एक्सला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 4x³ आणि इथे मायनसचं चिन्ह आहे मायनस. आता 4 × 4 काय होईल 16 आणि हा काय आहे x². 4 4 = 16 x². ठीक आहे. आता याचं आपल्याला करावं लागेल सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना काय करतो आपण साईन चेंज करतो तर या दोन्ही टर्मच्या साईन चेंज होईल. इथे मायनस होईल आणि इथे मायनस आहे तर प्लस होईल. ठीक आहे. तर 4x³ - 4x² काय होईल कॅन्सल होईल आणि इथे ही चेंज झालेली साईन वापरायची म्हणजे प्लसवाली म्हणजे इथे आहे प्लसमध्ये 2x² आणि इथे प्लसमध्ये 16x² म्हणजे दोन्ही साईन सेम आहे तर ॲडिशन होईल. प्लसची ॲडिशन प्लसमध्ये तर 2 आणि 16ची ॲडिशन होईल 18x² आणि नंतरची टर्म लिहून घ्यायची 3x. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. आता आपल्याला सॉल्व करायची आहे सेकंड टर्म. सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागेल इथे x आहे आणि इथे 18x² आहे म्हणजे एक्सला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल 18नी मल्टिप्लाय केलं तर 18 येऊन जाईल आणि x² पाहिजे तर एक्सला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल x म्हणजे 18xनी मल्टिप्लाय केलं तर 18x² होईल म्हणजे आता कशाचा भाग जाईल प्लस 18x कितीचा जाईल 18x. आता 18xनी याला मल्टिप्लाय करायचं आहे. दोन टर्म आहे तर दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल तर 18xला xनी मल्टिप्लाय केलं तर 18x² आणि त्याच्यानंतर मायनस आणि प्लस याचं मल्टिप्लिकेशन होईल प्लस मायनस मायनस आणि 4नी याला तर 18 × 4 18 × 4 8 4 = 32 कॅरी 3 4 1 = 4 आणि 3 7 म्हणजे 72 तर याचा आन्सर होईल 72 आणि x इथे साईन चेंज होईल मायनस आणि मायनस आहे ते इथे काय होईल प्लस. मग काय होईल 18x² आणि -18x² कॅन्सल होईल. इथे कोणती साईन वापरायची चेंज झालेली म्हणजे प्लसवाली. इथे प्लस 72x आहे आणि +3 आहे साईन सेम आहे म्हणजे ॲडिशन होईल प्लसची ॲडिशन प्लसमध्ये तर 3 आणि 72ची ॲडिशन होईल 75x. ठीक आहे. आता थर्ड स्टेप करावं लागेल. इथे x आहे आणि इथे 75x आहे तर मग एक्सला कितीनी मल्टिप्लाय केलं एक्सला आपण मल्टिप्लाय केलं 75नी म्हणजे 75x होईल म्हणजे आपल्याला कितीचा भाग द्यावा लागेल 75चा. इथे लिहायचं प्लस 75. आता 75नी बायनॉमियल आहे तर दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल तर 75नी एक्सला मल्टिप्लाय केलं तर 75x होईल आणि प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस होईल आणि 75ला 4नी मल्टिप्लाय करायचं आहे 75 × 4 5 4 = 20 कॅरी 2 4 7 = 28 आणि 2 30 म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन येईल 300 इथे लिहायचं 300 75 × 4. मग काय होईल साईन चेंज करावं लागेल इथे मायनस होईल आणि इथे मायनस आहे तर प्लस होईल तर 75x आणि -75x कॅन्सल होईल
आणि याचा आन्सर किती येईल प्लस आहे. तर कोणतं खालचं चिन्ह वापरायचं म्हणजे किती प्लसचं वापरायचं म्हणजे 300. तर आपल्याला वर जे मिळालं आहे ते आहे कोशंट आणि खाली मिळालं आहे ते रिमाइंडर. तर आपलं कोशंट किती होईल कोशंट होईल 4x² प्लस 18x प्लस 75. हे झालं आपलं कोशंट. आणि रिमाइंडर काय मिळत आहे आपल्याला खाली किती उरला आहे 300. चा प्रॉब्लेम नंबर. आता बघा याला आपल्याला बायनॉमियलनी डिवाइड करायचं आहे. तर हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिजे आहे. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तर पहिले याला लिहून घेऊ. काय होईल 2m³ प्लस m² प्लस m प्लस 9 डिसेंडिंग ऑर्डरनी आहे. याला या बायनॉमियलनी डिवाइड करायचे आहे. तर हे या बाजूला लिहावं लागेल म्हणजे 2m - 1. ठीक आहे. आता बघा याची पहिली टर्म आहे 2m आणि इथे आहे 2m³. मग फर्स्ट स्टेपमध्ये काय होईल 2mला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 2m³ येईल. आपल्याला 2 तर मिळालेलंच आहे. तर m³ आणायचं आहे. ते m आहे. याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल m² म्हणजे 2mला m² मल्टिप्लाय केलं तर m³ मिळेल. म्हणजे कशाचा भाग जाईल m²चा. म्हणजे इथे आपल्याला काय लिहावं लागेल m² लिहावं लागेल. ठीक आहे. आता m² याला मल्टिप्लाय करून इथे लिहावं लागेल. आता 2 टर्म आहे तर दोन्ही याला मल्टिप्लाय करावं लागेल. m² × 2m म्हणजे काय होईल 2m³. इथे मायनसचं साईन आहे आणि 1नी m² जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल m². ठीक आहे. आता याचं काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शनसाठी काय होईल साईन चेंज होईल. इथे मायनस होईल. इथे मायनस आहे तर प्लस होईल. आता 2m² आणि -2m² काय होईल कॅन्सल होईल. इथे कोणती साईन वापरायची जी खाली आलेली आहे प्लसची. इथे प्लस m² आणि इथे प्लस m². साईन कशी आहे सेम म्हणजे याची काय होईल ॲडिशन होईल. तर m² ची ॲडिशन 2m². बाकीचं तसंच लिहून घ्यायचं प्लस m प्लस 9. पहिली स्टेप कंप्लीट झाली. आता दुसरी स्टेप करायची. इथे किती आहे 2m आहे आणि इथे काय आहे 2m² म्हणजे 2mला कशाने मल्टिप्लाय केलं तर 2m² येईल. तर 2mला मल्टिप्लाय करायचं आहे. काय आलं पाहिजे 2m². तर 2 मिळालेच आहे m मिळालेच आहे. तर स्क्वेअर होण्यासाठी एका mची गरज आहे म्हणजे mनी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 2mला mनी मल्टिप्लाय केलं म्हणजे या 2mला mनी मल्टिप्लाय केलं म्हणजे 2m² मिळेल. म्हणजे सेकंड स्टेपमध्ये कशाचा भाग जाईल mचा. इथे प्लस m. आता mचा भाग द्यायचा आहे तर या mनी दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. तर mनी याला मल्टिप्लाय केलं तर 2m × m काय होईल 2m² प्लस मायनस मायनस आणि m × 1 काय होईल m × 1. मग इथे आपल्याला आता काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. तर सबस्ट्रॅक्शन करताना काय करावं लागते साईन चेंज करावं लागते. म्हणजे इथे मायनस होईल इथे मायनस आहे तर प्लस होईल. आणि मग आता काय होईल मायनस प्लस m² 2m² आणि -2m² हे कॅन्सल होऊन जाईल. इथे कोणती साईन वापरायची खालची प्लसची. इथे पण प्लस आहे इथे पण प्लस आहे सेम साईन आहे म्हणजे ॲडिशन होईल. तर m प्लस m याची ॲडिशन होईल 2m आणि मग हे 9ला इथे लिहून घ्यायचं. आता थर्ड स्टेप. आता थर्ड स्टेपमध्ये इथे काय आहे 2m इथे पण 2m.
तर आता 2m कशाने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2m येईल. 2m मिळालेला आहे म्हणजे कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 1ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2m × 1 म्हणजे 2m म्हणजे कशाचा भाग जाईल 1चा. इथे +1. आता इथे 1चा भाग टाकायचा म्हणजे 1नी या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं. तर आता 1नी 2m मल्टिप्लाय केलं तर किती येईल 2m. नंतर प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय होईल मायनस होईल आणि 1 × 1 1. आता काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन करताना आपण काय करतो साईन चेंज करतो. साईन चेंज करतो म्हणजे इथे मायनस येईल आणि इथे मायनस आहे तर प्लस होईल. मग 2m - 2m कॅन्सल होईल आणि इथे खालची साईन वापरायची प्लसवाली म्हणजे +1 आणि +9 दोन्ही प्लस आहे तर ॲडिशन होईल. 9 + 1 10. तर आपलं हे झालं रिमाइंडर. वर आलं ते कोशंट. म्हणजे आपलं कोशंट किती आलं कोशंट आलं हे वर असलेलं m² + m + 1 आणि रिमाइंडर किती आलं हे खाली आहे. हे किती आहे 10. रिमाइंडर